झी 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान या संपामुळे परीक्षा कशा बशा पार पडत असल्या तरी उत्तरपत्रिका तपासण्याचं काम मात्र संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे निकालांना वेळ लागणार हेही स्पष्ट आहे। नागपूर विद्यापीठाने यावर उपाय शोधला असला तरी तो कितपत फायदेशीर ठरेल यात शंकाच आहे। 90 दिवसांपासून प्राध्यापकांचा संप सुरूच। मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत 4.5 लाख उत्तरपत्रिका। 1.5 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला। ही परिस्थिती आहे नागपूर विद्यापीठाची, पण विद्यापीठानं यावर उपाय शोधलाय। निवृत्त आणि कमी अनुभव असलेल्या प्राध्यापकांकडून मूल्यांकनाचं काम सुरू करण्यात आलंय। विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे निकाल वेळेवर लावण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त शिक्षकांची मदत घेत आहे आणि मी स्वतः त्यामध्ये मॉनिटरिंग करत आहे। विद्यापीठाचे 1,500 प्राध्यापक संपात सहभागी झालेत, त्यामुळे 20% प्राध्यापक कामावर रुजू झालेत, पण ही संख्या अपुरी आहे। संपावर असलेल्या प्राध्यापकांना आपल्या मागण्यांचं सरकारकडून लेखी निवेदन हवंय, तर विद्यापीठाचा हा उपाय म्हणजे आमच्या भविष्याशी खेळ असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। शासनालाच हा प्रश्न सोडवायचा नाहीये आणि शासन हा सर्व जो आहे हा विलंब लावतोय, ही शासनाची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांचं नुकसान हे शासन करत आहे, आम्ही नाही करत आहे। बरेचदा आंदोलनं होतात, निवेदनं दिल्या जातं, पोरं बोंबलल्या जातात की आमचे पेपर मूल्यांकन चेक केल्या जात नाही। अशा परिस्थितीमध्ये माझी प्राध्यापकाकडून चेक करून घेणे किंवा कमी अनुभव असलेले शिक्षकांकडून चेक करून घेणे एक प्रकारे विद्यार्थ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या उपायामुळे मूल्यांकनावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचा दावा विद्यापीठानं केला असला तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होणार हे निश्चित। उत्तरपत्रिका मूल्यांकनासंबंधी प्राध्यापकांचे आंदोलन अजूनही सुरूच आहे, त्यामुळे नागपूर विद्यापीठाने आता कमी अनुभव असलेल्या तसंच निवृत्त प्राध्यापकांची याकरता मदत घ्यायचा निर्णय घेतला आहे। यामुळे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन तर होईलच, पण याने गुणोत्तर परिणाम होणार नाही का हा प्रश्न विद्यार्थी संघटना विचारत आहे। एकूणच काय, या सर्वांचा परिणाम विद्यार्थ्यांवरच होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।